गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. इकडे बघा, सासूबाईंना नाश्ता खायला घालणं चालू आहे माझं. का तर रसिकाकडे सकाळी जाऊन आले, तोपर्यंत सासूबाईंना कॉफी देऊन गेली होती आणि मग म्हटलं चला आता आल्यानंतर खायला करूया. तर त्यांना गरम गरम उपीट गरम होतं उपीट. ते उपीट मला फुंकून त्यांना खायला घालावं लागत होतं. आणि हे गेले ते आंघोळीला. तोपर्यंत म्हटलं ह्यांना काय म्हटलं मी उपीट पटदिशी सासूबाईंना उपीट खायला घालते, तोपर्यंत तुम्ही आंघोळ करून या, मग मला आपल्यासाठी नाश्ता बनवता येईल. कारण का सासूबाईंसाठी मी उपीट बनवते, त्याच्यामध्ये उपमामध्ये मी कांदा घालत नाही, शेंगादाणे घालत नाही. कारण का सासूबाईंना शेंगा चावतच नाहीत आणि कांदा पण चावत नाही. त्यांना मऊसूत उपीट करून उपमा करून द्यावं लागतं. तर चला मी इकडे त्यांना खायला घालते, मग आमचा नाश्ता बनवते. चला आता निघाली, मी रसिकाकडे निघाली. आता मावशी आले, नाश्ता झाला, सगळं आवरून झालं. सासूबाईंचं पुन्हा दुपारचं खाणं करून ठेवलं, सगळं करून आता मी निघाली रसिकाकडे. आणि आता इकडे विरांशकडे आले. तर विरांशकडे येऊन मी काय केलं माहिती आहे का, चुरमुरे भिजत घालते, सुसला बनवते विनायकसाठी, एकट्यासाठीच. कारण का त्यांनी नाश्ता केलेला नव्हता. त्याला आल्यानंतर विचारलं तू काय खाल्लं, काय नाश्ता केला, तर तो म्हटला नाही नाश्ता करायचा आहे अजून, मी कामच करत होतो. म्हणून म्हटलं चला पटदिशी त्याच्या एकट्यापुरतं सुसला बनवून देऊया. काय करा हा प्रश्न पडत असतो नाश्त्याला. पटकी झट होणार हा सुसला. पोह्यासारखं भिजवलं त्याला आणि कांदा चिरत होते. कांदा चिरून म्हटलं हिरवी मिरची कांदा घालून आपण त्याला सुसला बनवूया. म्हणून मी विनायकसाठी एक डिश सुसला बनवते आहे. तो म्हणत होता नको आई काय करू नका, आता थोड्या वेळाने पुन्हा जेवायचीच वेळ झालेली आहे, जेवतो मी. पण म्हटलं तोपर्यंत वेळ लागेल, विरांशला आणायचं स्कूलमधनं आणि भूक लागली असती सकाळची. तर मग त्याला मी एक डिश बळबळ सुसला करून दिला. आणि इकडे मी बघा कणीस उकडते. 2 कणीस होते. मी म्हटलं आता हे दोन्ही पण उकडून ठेवू, नाही तर ते खराब होईल लगेच. मग काय होतं त्याचा कवळेपणा निघून जातो आणि कवळे कणीस उकडल्यानंतर ते छान लागतं. म्हणून मी दोन्ही कणीस उकडायला टाकलेले आहेत कुकरमध्ये. आमच्याकडं काय झालं माहिती आहे का, पाण्याचा प्रॉब्लेम. पाणी आज तर आमच्याकडे पिण्याचं पाणी झालेलं नाही आहे. रसिकाकडे आलेलं आहे सकाळी, पण आमच्याकडे पाणीच नाही आलेलं. तर आता काय माहीत काय आलं का नाही. इकडे बघा मी मका उकडून ठेवलेला आहे. आणि विनायक गेलेला, विरांशला आणायला गेला. विनायक आज लवकरच निघाला आहे, 1 वाजलेला आहे. म्हणे मी गाडीच घेऊन जातो 4 व्हीलर. कारण का उन्हाच्या झळा खूप आहेत. वाटतं आपल्याला आभाळ आलं एकीकडे ऊन आहे. आपल्याला वाटतं की इथून दिसतं की आभाळ आलेला आहे, पण बाहेर गेल्यानंतर उन्हाच्या झळा खूप चटके बसतात. त्याच्यामुळे तो काय म्हणला आज 4 व्हीलरच घेऊन जातो आणि जरा लवकर जातो आणि 4 व्हीलर जरा पुसून घेतो. त्यामुळे तो आता विरांशला आणायला गेलेला आहे. सगळं घरातलं आवरलेलं आहे. हे फक्त उशा नीट ठेवायचे राहिलेत. आता उन्हाळ्यामुळे काय व्हायला लागलं आहे, पाणी आता तसं सरकारनेच निर्णय घेतलेला आहे की पाणी कमी वापरा आणि पाणी 1 दिवसाआड सोडलं जाईल, पिण्याचं पाणी, वापरायचं पाणी. तर आमच्याकडे आहे बघा टँकर बोलवतात, पण टँकरचं काय होतं, टँकर कमी पडायला लागलेत आता उन्हाळ्यामुळे, तेवढं पाणी पुरत नाही. तर सगळ्यांनी पाणी जपून वापरायचं. तर आम्ही पाणी भरून ठेवलेलं आहे आणि आता जपूनच वापरतो आम्ही. पण पाणी जपून वापरलंच पाहिजे पाणी. तर चला बघा राहिलेलं फक्त कार्पेट टाकायचं होतं. मावशींना पण सांगितलं, भांड्याच्या मावशींना पण, की पाणी जरा जपून वापरा. रसिकाला वापरायचं पाणी सकाळी नव्हतं आमच्याकडे, प्यायचं नव्हतं, तिच्याकडे वापरायचं नव्हतं. रात्री तिने भरून ठेवलेलं होतं आणि कसं किती भरून ठेवलेलं पाणी हे कमीच पडतं. आपल्याला रोज नळ सोडून पाणी वापरायची सवय असते, तर त्याच्यामुळे
पाणी आपलं भरून ठेवलेलं पाणी आपल्यालाही कमीच वाटतं. तर सकाळी ती काय केली, मग मी लवकर येऊन रसिकाकडे आलेली होती, सकाळी लवकर आली आणि विरांशला पण थोडं विरांशचं आवरू लागली मी. काय होतं तेवढेच तिला मदत होती. 15-20 मिनटं जरी मी आले सकाळी तरी दोघांना पण चहा प्यायला वेळ तर मिळतो. विरांश ह्याला रसिकाला आणि विनायकला मी आल्यामुळे थोडंसं मदत होती, चहा प्यायला वेळ मिळतो, नाहीतर त्यांना चहासुद्धा प्यायला वेळ मिळत नाही. तर चला आता फक्त कपड्यांच्या ना घड्या घालायच्या राहिल्यात. आता सगळीकडेच काय झालं आहे, सगळीकडेच पाणी कमी वापरा असं सांगण्यात आलेलं आहे, कारण तर पाण्याची टंचाई सगळीकडेच भासते. आता जुलै महिना लागेल काही दिवसांनी, 10 दिवसांनी जवळजवळ, तरीही पावसाचा पत्ता नाही आहे. त्याच्यामुळे पाण्याची थोडी टंचाई भासणारच आहे. पाणी कमी प्रमाणात येणार आहे सगळीकडे. तर चला सो आपण पाण्याची बचत केलीच पाहिजे. पाणी कमी प्रमाणात वापरलं तरच आपल्याला शेवटपर्यंत पुरेल. यावेळेस यंदा तर पाऊस कमी सांगितलेला आहे, अजून पावसाचा पत्ता नाही आहे. चला तर मग आता हा आंबा चांगला आहे गं, तर विरांशला एक आंब्याचा रस करून ठेवा म्हणते, कारण का तो आले की मग असं काय मेथीची भाजी आहे, तर तो मेथीची भाजी खाईल का नाही सगळं शंकाच आहे. बघा माझ्याकडे वापरायचं पाणी आहे, सकाळी रात्रीपासून सकाळपर्यंत नव्हतं आणि आमच्याकडं प्यायचं पाणी अजिबात नव्हतं. आज पाणी प्यायचं आधी येणार. चला तर सगळेजण आपण पाण्याची बचत करूया. तरीही बघा आपल्याकडे पाणी म्हणजे कमी प्रमाणात तरी येतं आणि एक दिवसा म्हणजे आता आपल्याला थोडंसं पाण्याची रोजची इतकी सवय झालेली आहे ना, बदा पाणी ओतायची आणि पाणी वापरायची. तर आपल्याला एक दिवस पाणी जर कमी प्रमाणात आलं किंवा कमी आलं तर वाटतं की पाणी नाही, आज पाणी नाही असं होतं. पण काय ठिकाणी काय गावात बघा पिण्याचं पाणी, वापरायचं पाणी अजिबात नाही आहे. तर त्या मानाने आपण सुखी आहोत. आपल्याला पाणी कमी प्रमाणात का होईना पाणी आपल्याला मिळतं आहे. तर चला मैत्रिणींनो, पाण्याची बचत करूया, पाणी शेवटपर्यंत पुरूया आपण. आणि चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.